तर बक्षिसांचा वर्षाव पाहायला मिळतोय. गुरुनाथजी भुयाले यांच्या माध्यमातून लगातार 3 चौकार लगातार 3 षटकार जर मारले गेले तर गुरुनाथजी भुयाल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. तर 4 धाबा आल्यात बायच्या स्वरूपामध्ये. यावेळेस चांगला चेंडू चांगला वेग यावेळेस दाखवला गेला. गोलंदाज छोट्या याच्या माध्यमातून निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. तर गोलंदाज तयार छोट्याचा पुढे चेंडू. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. जर एकंदरीत पाहिलं तर पहिला चेंडू यष्टीची चुकी झाली नसती तर या 4 धावा सुद्धा फलकावर जोडता आल्या नसत्या. तर सुवर्ण संधी असेल. लगातार 3 चौकार लगातार 3 षटकार खेचले तर अमोलजी पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. बघा वर्षाव होतोय बक्षिसांचा पाठ्यांकडून ते मात्र प्रोत्साहन दिलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आईगाव अलखिवली टीमसाठी. गुरुनाथजी भुयाल यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फुल टॉस आहे. 2 क्षेत्रक्षमते होती दरार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. हा येतोय चौकार. ज्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर विकेटच्या बोर्न चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला निर्धावच्या स्वरूपामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 8. एकंदरीत या षटकाचा आपण विचार केला तर एक चौकार बॅटच्या साह्याने आला आणि एक चौकार बायच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. एकंदरीत गोलंदाजी चांगल्या पद्धतीची राहिली. बाकीचे चेंडू पाहायला गेले तर निर्धाव होते. नवीन गोलंदाज आपण पाहतोय दुसऱ्या षटकाकरिता प्रणित. स्ट्राईक एंडला यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल बॅटर विशाल. चांगलं प्रदर्शन राहिलं होतं सुनीलपूर बॉम्बेपाडा चषकामध्ये. आई गावदेवी अलखिवली टीम आपण पाहतो. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. शॉट पाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता परंतु कॉलिंग चांगलं राहिलं. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करत असताना विशाल या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 9. 9 धावा फलकावर आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. स्ट्राईक एंडला यावेळेस रोशन सज्ज होताना स्ट्राईक एंडला. यावेळेस चांगला चेंडू चांगली लाईन लेंथ हाताळली जाते. प्रणित हा गोलंदाज पुण्याच एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस फुल टॉस आहे आणि चेंडू फुल टोलला गेलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामधून चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. हा येईल विशालचा पहिला धमाका पहिला षटकार. येणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं एक सिंगल आली. स्ट्राईक चेंज झाली आणि रोशन मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालत असताना प्रणितच्या विरोधात. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून गेलाय लॉंग ऑन क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. चांगला स्ट्रोक.
चांगले स्ट्रोक रोशन ह्या बॅटरच्या माध्यमातून दाखवले जात आहेत. चांगलं प्रदर्शन राहिलं मागच्या वीकमध्ये पण पाहिलं असेल सोनीसपूर बॉम्बेपाडा चषकामध्ये. यावेळेस चेंडू हवेत आहे, संधी बनली आहे, परंतु संधीचं सोनं केलं जाईल का? 2 क्षेत्रक्षामध्ये हे चेंडू पडला गेला. त्या दरम्यान मात्र 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबेने धावफलक जाऊन पोहोचेल 21 या अंकावर. चांगला चेंडू, यावेळेस निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूने दुसऱ्या षटकाची होती समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 21. एकंदरीत पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या गोलंदाज छोट्याने 8 आणि या षटकामध्ये आपण विचार केला तर धावा खर्च केल्यात 13 गोलंदाज प्रणितने आणि परिणाम स्वरूपी धावफलकावर धावा पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21. एकंदरीत फलंदाजी करत असताना चांगली धावसंख्या आहे. हे सलामीचे आघाडीचे बॅटर मात्र चांगली भागीदारी निर्माण करत असताना पहिल्या 2 षटकामध्ये अंतिम 2 षटके बाकी असतील. या 2 षटकामध्ये अजून किती धावा जोडल्या जातील आणि कितीचं टार्गेट मात्र सेट केलं जाईल. परंतु तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाज ट्रॅकवर अभिजित. ह्या गोलंदाजाला मात्र इथून मात्र कमबॅक करावा लागेल. ज्या पद्धतीने आतापर्यंत धावा गेल्यात कुठेतरी एक विकेट हा फॅक्टर ठरू शकतो, धावा रोखण्याचं काम करू शकतोय. यावेळेस पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिला. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची हाताळणी केली गेली. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 21. चांगली सुरुवात झाली. ज्या पद्धतीने पाहिलं तर निर्धाव चेंडू महत्त्वाचा ठरतोय. यावेळेस पुढे सरसावून ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू अंगावर आदळला. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावर जोडली गेली. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 22. 22 धावा फलकावर आहेत. 30 षटक प्रगतीपथावर. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अभिजित अजून एक चांगला चेंडू आणि कमबॅक करणं खूप गरजेचं असतं. क्रिकेटच्या मैदानात वार पलटवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं तर धावा भरपूर साऱ्या आल्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. यावेळेस पंच केला गेलाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. त्या दरम्यान रनआउटच्या स्वरूपात परतावा लागेल बॅटर रोशनला. मैदानाच्या बाहेर 2 धावा फलकावर जोडल्या जातील. हॅलो, हा इथं जरा मॅच येत आलो. अरे औषध घेऊन आलोय. आलो तर न्यू बॅटर आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला असेल अक्षय, स्ट्राईक एंडला विशाल, गोलंदाज अभिजित. यावेळेस पुलटॉस होता, फायदा उठवता आला नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र 1 धाव फलकावर जोडली जाईल. तर चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला असता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. चौकार किंवा षटकार साहजिकच भेटला असता या चेंडूवर. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर आहेत 25. चांगली गोलंदाजी अभिजित मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं बंबल झालं, स्वतःला सावरलं, त्यांना तर फेकी झाली. 1च धावावर समाधान मानावं लागतं. 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 26 या अंकावर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 26. एकंदरीत 2 षटकाची समाप्ती झाली होती तेव्हा धावा होत्या 21. म्हणजेच या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं. कमबॅक केलं एकंदरीत पाहायला गेलं तर या षटकामध्ये. जय भवानी करंजवाडे टीम आपण पाहतोय.
आई गावदेवी अलखिवलीच्या विरोधात. टीम आपण पाहतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 आत्तापर्यंत बनवल्या गेल्यात, 1 विकेटच्या नुकसानीनंतर. ज्या पद्धतीनं पाहिलं तर तिसरं षटक महत्त्वपूर्ण असतं आणि ते षटक मात्र अभिजितनं चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं आहे. अंतिम षटकाकरिता कोणत्या गोलंदाजाला मात्र गोलंदाज ट्रॅकवर आणलं जाईल, कशा पद्धतीची गोलंदाजी राहील की चौथ्या षटकामध्ये मात्र आई गावदेवी अलखिवली टीम चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक दाखवतील मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगला आपण पाहतो अक्षय, नॉन स्ट्रायकिंगला विशाल हा सलामीचा बॅटर. गोलंदाज तयार. यावेळेस पॉईंट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 27. निलेश हा गोलंदाज आपण पाहतोय अंतिम षटकाकरिता. यावेळेस चांगला चेंडू, चांगला बाउन्स निर्माण करत असताना अखोटप्याचा चेंडू हाताळला गेला. बॅटरपासून दूर राहिला निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 27. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस ऑफला स्ट्रोक खेळला गेलाय. डीप कव्हर क्षेत्रामधून, पॉईंट क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. चांगला स्ट्रोक यावेळेस दाखवला गेला मैदानाच्या आतमध्ये. 4. चांगली माणसं लगेच कळत नाही, त्यांना वाचावं लागतं. पहिल्यांदा पाहिलं तर ऑफ स्टंपला एक चौकार घेतला, त्यानंतर लेग स्टंपला चेंडू टाकला गेला आणि तिथे मात्र अडकवलं गेलं बॅटर अक्षयला. यावेळेस आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव राहिला हा चेंडू. धावसंख्या स्थिर आपण पाहतो 31 या अंकावर. एकंदरीत पाहिलं गेलं तर आत्तापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. यावेळेस चांगला चेंडू. यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमावली जाते.
माधू डांबरे टॉस बॉक्स आमच्या समेत सारंग भोईर साहेब जोडले गेले, त्यांच्या शुभ हस्ते करणार आहोत टॉस. तर नाण्याची पहिली बाजू आई गावदेवी चषक, तर नाण्याची दुसरी बाजू मापोली टीम कडून कॉल दिला जातो. मापोली टीम कडून कॉल दिला जातोय. आई गावदेवी असा कॉल दिला गेलाय आणि नाण्याची बाजू मापोली टीमच्या बाजूने लागली गेली. मी सारंग दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थान पण व्हायचंय. टॉस जिंकलाय. एकंदरीत पाहिलं तर एनआर बोरपाडा बी टीमने आतापर्यंत चांगलं प्रात्यक्षिक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. टॉस जिंकून काय निर्णय असेल? बॅटिंग करत असताना किती धावा जाण्याचा प्रयत्न असेल, कोणाकडून अपेक्षा असतील या मॅच मध्ये चांगल्या धावा केल्या जातील? 40 से 50 रन तक जाने की कोशिश करेंगे. आणि कोणाकडून अपेक्षा असतील, अजून कोणते बॅटर असतील की ह्या मॅच मध्ये कुठेतरी एनआर बरोबर टीम समोर अटॅकिंग क्रिकेट खेळतील? सूफी है, अली है, खिजर है, मिजान है, इजान है. धन्यवाद. एनआर बरोबर टीमचा कॅप्टन. अलीकडे पाहिलं तर चांगलं प्रदर्शन तुमच्या माध्यमातून राहिलंय. ह्या मॅच मध्ये पाहिलं तर क्षेत्ररक्षण करायचंय. समोरच्या टीमला किती धावांचा रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल आणि कोणाकडून अपेक्षा असतील या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली जाईल, कुठेतरी मापोली टीमला बॅकफुटवर ढकललं जाईल? 30-35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. मापोली टीमने टॉस जिंकून निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये, जिथे जय भवानी करंजवडे टीम सज्ज झाले. सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर 31 धावा बनवल्या आहेत आई गावदेवी अलखिली टीमने. जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, या विभागातील गोड आवाज ज्येष्ठ समालोचक भगवानजी लकडे सर जोडले जातील आपल्यासोबत कॉम बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद सुनील पाटील सर. जिंकण्यासाठी बरोबर 32 धावांचं लक्ष्य समोर ठेवून 2 सलामीचे फलंदाज छोट्या आणि प्रतीक अशी करंजवाडी संघाची सलामीची जोडी मैदानात सज्ज झालेली दिसते. दरम्यान अलकिली संघाला एक महत्त्वाची सूचना आहे. गुरुनाथ भुयाल यांच्याकडनं मोठ्या शुभेच्छा आलेल्या आहेत आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा जाहीर झालेलं आहे. जो गोलंदाज विकेट हॅट्रिक घेईल त्या गोलंदाजाला गुरुनाथ भुयाल यांच्याकडनं 500 रुपये मिळणार आहेत. तर प्रथम षटक घेऊन येतो गोलंदाज असणार आहे निलेश आणि प्रथम फलंदाजी करणार आहे छोट्या. धन्यवाद. तर निलेश पहिल्या षटकातील पहिला चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. चेंडू सरळ निघून सोडून देतोय फलंदाज छोट्या आणि निर्धाव चेंडू होतोय. तर थोडीशी प्रगती झाली. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय आणि मॅच विन झाली तर 1100 रुपयाचं पारितोषिक लागलंय गुरुनाथ भुयाल यांच्याकडनं. निलेश पुन्हा एकदा छोट्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आहे. हलक्या चेंडूला पोचभर केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र दरम्यान एक तर धाव पूर्ण होते छोट्याकडनं, एक धाव पूर्ण होते करंजवाडी संघाच्या खात्यामध्ये. खातं खोललं जाते, स्कोरिंग सुरू होते करंजवाडी संघाची. बिनबाद एक. जिंकण्यासाठी बरोबर 32 धावांची गरज आहे. यावेळेस निलेश पुन्हा एकदा शॉट टाकला. चेंडू ऑफस्टमच्या थोडासा बाहेर आहे. कट करण्याचा प्रयत्न होता. प्रतीक फसलेत. मात्र उर्वित काम यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाने पूर्णपणे चोख बजावलेला आहे आणि चेंडू परत करतोय आपल्या गोलंदाजाच्या हातामध्ये. 32 धावांची गरज आहे. 4 षटकांचा सामना आहे. एवढी मोठी अशी धावसंख्या नाही, मात्र त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागणार आहे प्रतिक्याला. यावेळेस मोठा फटका आहे. सेफ्टी झोन मध्ये फटका. सरळ एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर निघून जातो 4 धावांसाठी. बिनबाद 5. कव्हर ड्राईव्हचा मोठा फटका होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटके खेळण्यात जो फलंदाज माहीर असतो तो सर्वात श्रेष्ठ फलंदाज असतो संघामध्ये. कव्हर ड्राईव्हचे फटके खेळणे सहसा काही इतर खेळाडूंना जमत नाहीत. मात्र मोठा सुंदर फटका होता. प्रतीकच्या बॅटच्या पट्ट्यातून आला होता.
निलेश पुन्हा एकदा आपल्या षटकातील उर्वीत चेंडू घेऊन येतोय. फलंदाज असणारे प्रतीक 4 या धाव संख्येवर प्रतीक खेळतोय. छोट्या 1 वर नॉन स्ट्रायकरवर उभा आहे. पुन्हा एकदा हलवार टाकला चेंडू, ढिल्या हाताने चेंडू खेळण्यात आलेला आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू पकडला गेला. दरम्यान प्रतीक याने 1 धाव पूर्ण केली आपल्या संघासाठी आणि 1 धावफलक पुढे सरकला गेला. करंजवाडी संघाचा, जय भवानी करंजवाडी संघाचा 6 बिनबाद 6, 5 या धाव संख्येवर नॉन स्ट्रायकरवर उभा आहे. प्रतीक 1 वर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. छोट्या चालू षटकातील, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असावा. निलेश राईट आर्म ओव्हर द विकेट छोट्यासाठी. छान चेंडू आहे. चेंडूला ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, मात्र वेष्टीरक्षक चुकल्यात आणि साथी क्षेत्ररक्षण चुकल्यात आणि फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाऊन निघतोय 4 धावांसाठी. आणि संघाची धावसंख्या लगेच 4नी वाढली गेली. 10 या अंकावर जाऊन ठेपली करंजवाडी संघाची. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतोय विशाल. फलंदाज असणार आहे प्रतीक. 5 या धावसंख्येवर फलंदाजी करतो प्रतीक आपल्या संघासाठी. आता मात्र उर्वीत 3 षटकामध्ये बरोबर 22 धावांची गरज असणार आहे करंजवाडी संघाला. अलकिवली संघाकडनं विशाल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू लेग स्टंपच्या थोडासा बाहेर आहे आणि पंच लगेच दखल घेत आहेत. वाईटची खून करतायत. 1 धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1ने धाव फलक पुढे सरकला जातो करंजवाडी संघाचा. बिनबाद 11. प्रतीक पुन्हा एकदा 5 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. शॉर्ट चेंडू, पुलचा मोठा फटका आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने, स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू अडवला जातो, मात्र 1च धाव मिळते कारण चेंडूपैकी सुद्धा चांगली झाली होती आणि 1च धावेवर समाधान मानतायत. प्रतीक 1 धावेची संघाची धावसंख्या वाढली जाते. बारा या आकड्यावर विशाल पुन्हा एकदा. यावेळेस फलंदाज असणार आहे छोट्या. फुलटो चेंडू, खराब चेंडू, मोठा प्रहार, चेंडू आर पार निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सहा धावांची संघाची धावसंख्या भराभर वाढते. बिनबाद 18. एक चांगली सुरुवात आहे, चांगली वाटचाल म्हणावी लागेल, कारण 32 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना दुसरं षटक मार्गस्थ असताना 18 धावापर्यंत मंजिल जेव्हा आपली पोहोचते ना, निश्चितच करून आपण चांगल्या स्थितीमध्ये आहोत. निश्चितच करून एकदम चांगला प्रयत्न आहे दोन्ही फलंदाजांचा. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना दोन्ही फलंदाज एकदम तंत्रशुद्ध पद्धतीने फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा विशाल छोट्यासाठी पुन्हा एकदा चेंडूला क्लिक करण्यात आले. तेज अपील मागण्यात आले, मात्र पंचांवर कुठल्याही प्रकारे अवसर नाही त्या अपीलचा आणि लेग बायच्या रूपात मात्र 1 धाव दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1 धावेनिशी संघाची धावसंख्या वाढली जाते करंजवाडी संघाची. बिनबाद 19. लेग स्टंपवर टाकलेला चेंडू होता, क्लिक करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फासला होता, मात्र चेंडू लेग स्टंपला सोडून जातोय. हे म्हटल्यानंतर लेग बायच्या रूपात 1 धाव तर मिळते करंजवाडी संघाच्या खात्यामध्ये. विशाल पुन्हा एकदा यावेळेस प्रतीक असणारे फलंदाज समोर आणि वरपीच चेंडू होता. चेंडूला बॉलरच्या डोक्यावरनं तटवण्यात यश आले. चेंडू अडवला जातो लॉंग ऑफ सीमारेषेवर. फेकी सुंदर होते. 1च धाव मिळते प्रतीकच्या खात्यामध्ये, 1 धाव मिळते करंजवाडी टीमच्या खात्यामध्ये.
धावसंख्या 1 पुढे सरकली जाते. बिनबाद 20. आता मात्र बरोबर 12 धावांची गरज असणार आहे. विशाल पुन्हा एकदा छोट्यासाठी आणि पुन्हा एकदा क्लिक करण्याचा प्रयत्न फसतो. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक चेंडू अडवतोय. चेंडू परत करतोय गोलंदाजाला आपल्या साथी क्षेत्ररक्षणामार्फत. सामन्यावर जर बघितलं निश्चित करून करंजवाला टीमची पकड मजबूत आहे. आपले त्यांनी शिकंजे एकदम कसलेले आहेत. सामना त्यांच्या हातून जाणार नाही याची ती गवाही दोन्ही फलंदाज देत आहेत, कारण ते विकेटसुद्धा फेकायला तयार नाहीत आणि रन मात्र बनवण्यामध्ये माहीर आहेत. यावेळेस रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ निघून जातो यष्ट्यांच्या बाहेर. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव असा चेंडू. आपण अगोदरच रिव्हर्स स्वीपसाठी पुढे सरसावले होते. चेंडू पडाच्या अगोदरच रिव्हर्स स्वीपसाठी छोट्या निघून गेला होता आणि पंचांच्या नजरेमध्ये एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू पाहाव्यास मिळाला. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20, बिनबाद 20. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंमध्ये बरोबर 12 धावांची गरज असणार आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे एक धाव जमा करायची आहे करंजवडे संघाच्या दोन्ही फलंदाजांना. सामना मात्र करंजवडे टीमच्या बाजूने थोडासा झुकलेला आहे, मात्र गोलंदाजांना काहीतरी चमत्कार करावा लागेल. विकेट एक दुसरी विकेट फटदिशील पटापट पटकावावी लागेल किंवा डॉट बॉल जास्तीत जास्त डॉट बॉल करावे लागतील. फलंदाजांना चकवावे लागेल, फलंदाजांना फसवावे लागेल, फलंदाजांना गंडवावे लागेल. अन्यथा करंजवडे टीमचे दोन्ही सलामीचे फलंदाज विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. नवीन गोलंदाज अक्षय, राईट आर्म ओव्हर द विकेट प्रतीकसाठी आणि फुलटॉस चेंडू बॉलरच्या डोक्यावर मारण्यात यश आलं आणि फलंदाजाला चकवून गंडवून फसवून सीमारेषेच्या बाहेर जातो चेंडू 4 धावांसाठी. चेंडू अडवला असता तर मात्र एकच धाव मिळाली असती, मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता, हाताला लागून चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला 4 धावांसाठी. 4 धावांनी करंजवडे संघाची धावसंख्या भराभर वाढली गेली आहे. बिनबाद 24. समीकरण बदलतंय आता. लगेच अक्षय पुन्हा एकदा प्रतीकसाठी आणि यावेळेला चेंडूला कट करण्यात आले. चेंडू फाईनच्या क्षेत्रामध्ये रेंगाळतो. फाईनचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू अडवला जातो. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी एकच धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेनिशी संघाची धावसंख्या बिनबाद 25. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज म्हटल्यानंतर आता मात्र फक्त आणि फक्त 7 धावांची गरज असणार आहे. उर्वरित चेंडूचा खेळ असणार आहे बाकी. यावेळेस कटचा मोठा फटका, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये छोट्या बाद होतो. पहिल्या विकेटचं पतन होते 25 या धावसंख्येवर करंजवडे टीमचं. आता मात्र चेंडू बाकी असतील 9 आणि 7 धावांची गरज. अशीच काहीतरी करामत करावी लागेल तरच हा सामना अलकिवली संघाच्या बाजूने झुकला जाईल. अन्यथा 9 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे करंजवडे संघाला. यावेळेस नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय अभिजित. फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय, मात्र नॉन स्ट्रायकरवर प्रतीक सलामीचा फलंदाज सज्ज होण्यासाठी निघतोय. आपली जागा घेण्यासाठी प्रतीक. अक्षय आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. थोडासा डावखुरा फलंदाज आहे, थोडीशी फील्डमध्ये तब्दिली करण्यात येते. यावेळेस अक्षय आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. अभिजित असणारे नवीन फलंदाज. पहिल्यांदा अभिजितला आपलं अकाउंट खोलावं लागेल, नंतर आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये गती द्यावी लागणार आहे. अक्षय यावेळेस चेंडूला काढले केलेला एक मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये पहिली धाव अतिशय वेगात घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, गचाल क्षेत्ररक्षण होत नाही कारण प्रतीक आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतो. स्वाभाविक निश्चितच करून चांगला प्रतीकचा निर्णय आहे. 1 धावफलक पुढे सरकला जातोय 26 या अंकावर. आता मात्र जिंकण्यासाठी बरोबर 6 धावांची गरज असणार आहे आणि प्रतीक फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. चेंडू बाकी आहेत 8 आणि
धावा पाहिजेत 6. अक्षय पुन्हा एकदा प्रतीकसाठी. प्रतीक एक चांगल्या फलंदाजाला शोभेल अशी दर्जेदार फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. 12 या धावसंख्येवर खेळतोय आणि मोठा फटका आहे, मोठा फटका आहे. चेंडू विजयी लक्ष्य आर पार करून निघून जातोय 6 धावांसाठी. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. करंजवडे हार्ड लक, हार्ड लक. अलकिवली.